आता मग ऐकाच आई साहेब, नीट ऐका. थोरलेपणाचे जे जे आहेत ते सारे अधिकार आम्ही आत्ता राजारामाला दिले. पुढे तुम्ही तुमच्या आबासाहेबांचं फक्त रूपच नाही घेऊन आलात, त्यांचे गुणही घेतलेत. एकदा शब्द दिला की मागे नाही घ्यायचा. सांगा शंभूराजे, दिला ना शब्द? सोडताय ना थोरले पण? शंभूराजे, भावनेच्या भरात कुठलाही शब्द देऊ नका. राजाराम लहान आहे. स्वराज्याला आत्ता तुमच्या तलवारीची गरज आहे. शत्रू चारी बाजूनी स्वराज्यावर गिधाडासारख्या घिरट्या घालतोय. तू मध्ये बोलू नकोस. तुम्ही बोला शंभूराजे. सोडताय ना थोरले पण? बोला ना शंभूराजे. भावनेपेक्षा स्वराज्य जास्त महत्वाचं. केव्हाही. आणि एकदा स्वराज्य पाय रोवून घट्ट उभं राहिलं की आपण सगळे मिळून राजारामाचा राज्याभिषेक करू. तो लहान असला तरी त्याचा शंभूदादा आहे त्याच्या पाठीशी. हो ना? मला माहिती तुम्ही लढणार त्याच्यासाठी. लढणार ना? लढाल ना? नाही नाही शंभूराजे, नाही. महाराणी मान सन्मानासोबत रायगडावरच राहतील, राजमाता म्हणूनच. फक्त राज्यकारभारात लक्ष घालण्याचा कुठलाच अधिकार राहणार नाही त्यांच्याकडे, कधीच. अंबीर मामा, आमच्या राज्याभिषेकाची तारीख निश्चित करा. शंभूराजे, आता आई साहेबांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही सिंहासनावर बसू. जय भवानी. अक्कासाहेब, माफ करा. तू निघ इथून.